मला माहिती आहे तुम्ही इयर एंडचं काहीही ट्रिपचं प्लॅनिंग केलेलं नसणार आहे आणि मग येत्या वेळेस आपल्याला असं वाटतं की अरे काहीच प्लॅन नाही तर चला जाऊयात कोकणात. आणि मग कोकणात म्हणलं की काय दापोली, दिव्यागर, मालवण, गणपतीपुळे सगळी ठिकाणं फुल. अरे मग जायचं कुठे? तर भाऊ काय कोकण म्हणजे एवढंच आहे का? त्यामुळे या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे 8 अशी गावं, 8 अशी ऑफबीट गावं की जी इतकी सुंदर आहेत, तुम्हाला खऱ्या अर्थाने कोकण अनुभवता येईल आणि तुमची ट्रिप मेमोरेबल करता येईल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. थांबा, पण व्हिडिओ चालू करण्याच्या आधी मला एक मोठा डिस्क्लेमर द्यायचा आहे. ज्या लोकांचा स्वतःच्या घरातली कुंडीतली झाडं वाढवण्यापलीकडे पर्यावरणाशी काहीही संबंध नसतो, अशी लोक हा व्हिडिओ बघितल्यावर लगेच कमेंट करायला धावत येतील की अरे तू कोकणातली गावं सांगितली, झालं आता पर्यावरणाचा ऱ्हास होणार, तिथे गर्दी होणार, कोकणाची वाट लागणार. का लोकांना सांगतोय? शांत राहू देत ना ती गावं, जगू दे ना तिथल्या लोकांना. तर मला या अशा 1.5 शहाण्या लोकांना असं सांगायचं आहे की याच्या इतका मूर्खपणा दुसरा कुठलाही नाही. मला कायम असं वाटतं की आपण स्थानिक पर्यटनाला प्रोत्साहन दिलं पाहिजे, तर इथे व्यवसाय वाढेल, इकॉनॉमी डेव्हलप होईल. हाच विचार जर केरळ, गोवा, राजस्थान अशा राज्यांनी केला असता तर पर्यटनामध्ये त्यांनी एवढे पैसे कमवलेच नसते. मला कायम असं वाटतं की कोकण हे फक्त भारताच्या नाही तर जगाच्या नकाशावर पर्यटनासाठी गेलं पाहिजे. त्यासाठी आपणच कोकणाचे ब्रँड अँबॅसेडर होऊन आपण कोकण प्रमोट केला पाहिजे. आता आपण नालायक आहोत, आपण जाऊन गोष्टी खराब करतो, अस्वच्छ करतो, म्हणून त्या जागाच लोकांना कळू नये याच्या इतका मूर्खपणा दुसरा कुठलाच नाही. याच्यावर उपाय काय? तर आपण जबाबदार बनलं पाहिजे, आपण स्वच्छता राखली पाहिजे, आपण पावित्र्य राखलं पाहिजे. त्यामुळे ही जबाबदारी आपली आहे. त्यामुळे प्लीज कमेंट करायचे कष्ट घेऊ नका. तुम्हाला लिहायला खूप वेळ लागतो, पण मला डिलीट करायला फक्त अर्धा सेकंद लागतो. चालू करूया. तर आपलं पहिलं कोकणातलं सुंदर गाव आहे गणपतीपुळे. त्याच्या अगदी जवळ असणारं मालगुंड. मालगुंड गणपतीपुळेपासून फक्त 3 ते 4 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. खूपच टुमदार गाव आहे. अशी जांभा दगडाची छोटीशी घरं, कौलारू घरं, छोटी पायवाट. छान, म्हणजे इथे सुंदर समुद्र किनारा आहे. म्हणजे सध्याच तिथे वॉटर स्पोर्ट्स वगैरे चालू झाले, त्यामुळे थोडीशी गर्दी वाढली आहे. पण गणपतीपुळेच्या तुलनेमध्ये खूप निवांत समुद्र किनारा तिथे आहे. त्याचबरोबर सगळ्यात छान गोष्ट म्हणजे तिथे कवी केशवसुतांचं घर आणि स्मारक सुद्धा आहे. नक्की त्या स्मारकाला भेट द्या. म्हणजे जो मराठी माणूस आहे ना, त्याला मला असं वाटतं की भावनिकदृष्ट्या खूप जवळचं स्मारक आहे. तिथे कविता आहेत, त्यांचा संपूर्ण प्रवास आहे. खूप वेगळा अनुभव तुम्हाला मिळेल त्या स्मारकात गेलात तर. आणि त्याचबरोबर गाव सुद्धा खूप सुंदर आहे. तिथेच समाधान नावाचं छोटंसं हॉटेल आहे आणि तिथे अप्रतिम मिसळ मिळते आणि छान मराठमोळे पदार्थ मिळतात. त्यामुळे जर तुम्हाला निवांतपणा हवा असेल तर मालगुण उत्तम पर्याय असू शकतो. तिथे काही होमस्टेज आहेत, मोठे रिसॉर्ट्स किंवा मोठ्या प्रमाणात तिथे अजूनही राहण्याची व्यवस्था किती आहे मला माहीत नाही, पण तुम्हाला अगदीच घरगुती होमस्टेजमध्ये तुमची सोय होऊ शकते. आणि मालगुणच्या आजूबाजूला फिरण्यासारखी सुद्धा बरीच ठिकाणं आहेत. त्याच्यावरती आपण वेगळा व्हिडिओ केलेला आहे की गणपतीपुळेच्या आजूबाजूला काय पाहावं, तर तो व्हिडिओ नक्की बघा. कोकणातलं दुसरं सुंदर गाव आहे दापोली. दापोली नाही तर दापोली जवळचं, दापोलीपासून 1 तासाच्या अंतरावर असणारं कोळथरे. अतिशय सुंदर गाव आहे. म्हणजे इथे अजूनही खूप जुनी घरं आहेत. मग या गावातनं तुम्ही चालत फेरफटका मारा, इतकी सुंदर घरं आहेत. सुंदर 2 मंदिरं आहेत. इथे दुर्गामातेचं पण खूप पुरातन असं मंदिर आहे. त्याशिवाय समुद्रकिनारा, अप्रतिम समुद्रकिनारा कोळथरेचा आहे. निवांत आहे, फार जास्त तिथे गर्दी नसते. त्याशिवाय कोळथरे समुद्रकिनारा कासव संवर्धन करणारा समुद्रकिनारा सुद्धा आहे. तिथे कासवांचं प्रॉपर संवर्धन होतं. म्हणजे जर तुम्हाला तो अनुभव घ्यायचा असेल की छोटी जी कासवं अंड्यातनं जस्ट बाहेर आलेली आहेत ती जी समुद्रात जातात, तो अनुभव तुम्हाला घेता येईल. त्याचा सीझन असतो, त्याची वेबसाईट आम्ही शेअर करतो, असेल तर तुम्ही चेक करा किंवा तिथल्या स्थानिक माणसांचे तुम्ही बोलून विचारू शकता की कधी आहे. त्यांचे दिवस ठरलेले असतात आणि त्यावेळेस तुम्ही तो प्रॉपर आनंद घेऊ शकता. की छोटी कासवाची पिल्लं जी समुद्रात जातात ते तुम्हाला बघता येईल. त्याचबरोबर मी म्हणलं तसं की गाव अतिशय सुंदर आहे. तुम्ही तिथे राहू पण शकता. कोस्टलवाडी नावाचा तिथे एक होमस्टे आहे. मी त्याचा एक वेगळा व्हिडिओ केला होता. पण जर तुम्हाला राहायचं नसेल, तुम्ही दापोलीत राहायला असाल, तर छानपैकी निवांत संध्याकाळ घालवण्यासाठी 4 ते 5 तास तुम्ही कोळथरेला येऊ शकता आणि संपूर्ण कोळथरे फिरून परत जाऊ शकता. अतिशय सुंदर गाव आहे आणि टिपिकल कोकणी वाईब्स म्हणतात ना, तशा या गावामध्ये आहे. आता पुढच्या सुंदर गावासाठी आपण रत्नागिरी जिल्ह्यातनं थेट जाऊया सिंधुदुर्ग जिल्ह्यात. तिथलं अगदी गोवा आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर असणारं अतिशय सुंदर गाव आहे
म्हणजे मला असं वाटत होतं की ते गाव गोव्यातच आहे की काय, कारण बऱ्याच वेळा मी जेव्हा गोव्यात राहायला होतो तेव्हा गोव्यातून बाईकवरती तिथे फिरायला जायचो. आणि ते गाव म्हणजे रेडी गाव. रेडी गाव म्हणजे ऑलमोस्ट गोव्यातच आहे असं तुम्हाला म्हणता येईल, कारण नदी क्रॉस केली की लगेच तुम्ही गोव्यात जाता. अतिशय सुंदर गाव, छोटंसं गाव. तिथला समुद्रकिनारा खूप स्वच्छ आणि सुंदर आहे. त्याचबरोबर तिथे गणपतीचं छान मंदिर आहे आणि त्या गणपती मंदिराच्याच मागे आधी एक समुद्रकडा तुम्हाला लागतो. त्या समुद्रकड्यावरनं अप्रतिम सनसेट दिसतो आणि समुद्रकडा उतरून तुम्ही थोडंसं खाली गेलात म्हणजे अगदी सोपा की तो रेडी समुद्र किनारा आहे. टुमदार गाव म्हणतात ना, तसं ते गाव आहे. त्यामुळे जरी तुम्ही गोव्याला गेला असाल आणि तुम्ही नॉर्थ गोव्यामध्ये राहत असाल आणि तुम्हाला काहीतरी इंटरेस्टिंग ड्राईव्ह करायचा असेल आणि छान समुद्र किनाऱ्यावर जायचं असेल जिथे गर्दी नसेल, तर छानपैकी ड्राईव्ह करून तुम्ही रेडीला जा. म्हणजे अगदी तुम्ही बागा, कलंगूट, अंजुना या भागात राहत असाल तर तिथून रेडीला पोहोचायला साधारण मला असं वाटतं 1.5 तास लागतो. आणि जर तुम्ही वेंगुर्ल्याला राहत असाल किंवा मालवणला राहत असाल तर तिथनं सुद्धा 1.5 तास लागतो. त्यामुळे तुम्हाला छानपैकी ड्राईव्ह करून तिथे पोहोचता येईल. तिथे राहण्याची सोय नाहीये माझ्या तरी माहितीत, कारण खूपच छोटं गाव आहे, पण समुद्रकिनारा सुंदर आहे. त्यामुळे नक्की एखादी संध्याकाळ तुम्ही रेडी गावात घालवू शकता. आता आपण रेडी गावात आलोच आहोत, तर आपलं जे पुढचं सुंदर गाव आहे ते आहे रेडी गावापासनं अगदी मी म्हणेन अर्धा तासाच्या अंतरावरती. आणि हे गाव म्हणजे शिरोडा आणि शिरोड्याचा समुद्र किनारा. शिरोडा हे वेंगुर्ल्यापासून साधारण 16 ते 17 किलोमीटर अंतरावरती आहे. पण आजपर्यंत परत मी जेव्हा गोव्याला राहायचो तेव्हा नक्की शिरोड्याला जायचो आणि आता तर शिरोड्यामध्ये राहण्याची व्यवस्था सुद्धा होते. शिरोडा अतिशय छोटं गाव आहे, पण तिथला समुद्र किनारा मी सांगेन की म्हणजे माझ्या सगळ्यात जास्त आवडीचा महाराष्ट्रातला जर समुद्र किनारा विचारला तर तो मी शिरोडा सांगेन. इतका सुंदर समुद्र किनारा आहे. त्याची खासियत अशी आहे की समुद्र किनारा लागण्याच्या आधी छानपैकी छोटंसं जंगल असं नाही म्हणता येणार किंवा देवराई म्हणता येईल ती लागते आणि त्या झाडांमधनं पूर्णपणे तुम्हाला हळूहळू समुद्र दिसतो आणि मग तुम्ही समुद्र किनाऱ्यावरती एंटर होता. आणि अतिशय पांढरी स्वच्छ शुभ्र पांढरी सँड तिथली आहे. व्हाईट सँड बीच आहे संपूर्णपणे, खूप मोठा आहे. आणि सगळ्यात छान गोष्ट म्हणजे जे जंगल किंवा जी देवराई आहे तिथनं आता छानशी पायवाट सुद्धा बनवली आहे. त्यामुळे नुसतं चालायला सुद्धा छान आहे. त्यामुळे इथे तुम्ही दुपारच्या वेळी जरी गेलात तरी तुम्हाला खूप प्लेझंट वाटतं, कारण ऊन समुद्र किनाऱ्यावर असेपर्यंत तुम्ही छान त्या झाडीमध्ये बसू शकता. बरेच लोक तिथे चटया वगैरे घेऊन येतात, डबे घेऊन येतात आणि निवांत संपूर्ण संध्याकाळ घालवतात किंवा पूर्ण दिवस सुद्धा तुम्ही तिथे स्पेंड करू शकता. अप्रतिम गाव आणि अप्रतिम समुद्र किनारा आहे. त्यामुळे तुम्ही वेंगुर्ल्याला जर राहत असाल तर तिथनं डे ट्रिप करू शकता किंवा आता डॉल्फिन नावाचं तिथे काहीतरी एक रिसॉर्ट कम होमस्टे तिथे आहेत. 3-4 आहेत ठिकाणं राहण्याची. नेटवरून तुम्ही बघू शकता. जर मला मिळाले तर मी त्याची लिंक तुम्हाला देतो. पण राहण्याची व्यवस्था जरी नाही झाली तरी संपूर्ण दिवस तुम्ही तिथे घालवण्यासाठी नक्की जाऊ शकता. माझा खूप जवळचा आणि आवडीचा बीच म्हणजे शिरोडा. पुढचं सुंदर गाव सांगण्याआधी मला अजून एक अतिशय सुंदर गाव सांगायचं आहे जे तुमच्या अगदी जवळचे, ते म्हणजे तुमच्या मोबाईलवरचं माझ्या चॅनलवरचं सबस्क्राईबचं बटन. खूप सुंदर गाव आहे, काही करायला लागत नाही, फक्त क्लिक केलं की सबस्क्राईब होतं. करून तर बघा, जो आनंद मिळेल तुम्हाला असं वाटेल की अख्खा वीकेंड आपण घालून आलोय. नक्की सबस्क्राईब करा चॅनलला. ओके, पुढे जाऊया. आता आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आलोच आहोत, तर आपलं पुढचं गाव आहे मालवण. नाही, मालवणच्या अगदी जवळ असणारं आंबेरी. खरं तर आंबेरी गाव हे सुद्धा माझ्या खूप मनाच्या जवळचं गाव आहे. त्याचं कारण असं की माझा जो मेहुणा आहे वैभव निंबाळकर, त्याची बायको अनुजा, तिचं हे आजोळ आणि तिचे जे आजोबा होते ते खूप गोड होते आणि माझे आणि उर्मिलाचे पण ते खूप लाड करायचे आणि आम्ही बऱ्याच वेळा तिथे आंबेरीला जायचो. आणि नदी काठी असणारं हे सुंदर गाव आहे. कर्ली नदी जी आहे त्याच्या काठी असणारं हे गाव आहे. संपूर्णपणे झाडांमध्ये हरवलेली घरं. म्हणजे तुम्हाला घरं झाडांमधनं शोधावी लागतात, इतकं टुमदार गाव आहे. इथे राहण्याची व्यवस्था नाही. बऱ्याच लोकांनी मला कमेंट केलं होतं, बाय द वे आंबेरीवरती आपण एक वेगळा व्हिडिओ बनवला, तुम्ही नक्की बघू शकता. तर आम्ही तिच्या आजोळीच राहिलो होतो. त्यामुळे बऱ्याच लोकांनी आम्हाला विचारलं की इथे बाकी लोकांना राहायची व्यवस्था नाहीये का? तर नाहीये राहण्याची तिथे कुठलीच व्यवस्था. पण तुम्ही काय करू शकता, तुम्ही जर मालवणला राहत असाल तर आंबेरीला संध्याकाळच्या वेळेला येऊ शकता, ते गाव फिरू शकता. किंवा सगळ्यात बेस्ट वे म्हणजे त्यासाठी तुम्हाला तिथल्या स्थानिक लोकांकडनं जरा माहिती काढावी लागेल. आंबेरी गावात जाऊन तिथे बोट पकडून ती बोट तुम्हाला देवबाग बीचवरती घेऊन येईल. आम्ही तसं केलं होतं आणि बरेच बोटवाले तुम्हाला पैसे घेऊन तसं सोडतात. तर खूप छान एक्सपिरियन्स, म्हणजे कम्प्लिटली बॅकवॉटरमधनं तुम्ही बोटिंग करत करत थेट समुद्र किनाऱ्यावरती पोहोचता. आणि फार जास्त रेट नाही आहे, मला असं वाटतं की 200-300 रुपये पर हेडमध्ये सुद्धा तुम्हाला ते बोटिंग मिळू शकतं. आणि फारच भारी अनुभव होता. आणि हे गाव खूपच सुंदर गाव आहे. आपल्या पुढच्या सुंदर गावासाठी आपण परत जाऊयात रत्नागिरी जिल्ह्यात. रत्नागिरी जिल्ह्यात दापोली नाही तर दापोली जवळचं अंजर्ले गाव.
खरं तर आंजर्ले गाव प्रसिद्ध आहे कड्यावरचा गणपती या मंदिरामुळे. खूप लोक दर्शनासाठी तिथे जातात. त्याचबरोबर नुकतंच तिथे लाईट हाऊस सुद्धा सगळ्यांसाठी ओपन झालंय. तो समुद्रकिनारा अंजर्लेचा तर सुंदर आहेच, पण ते गाव इतकं टुमदार आहे ना, म्हणजे त्या गावात मी छानपैकी फेरफटका मारला होता. भरपूर चाललो होतो, म्हणजे काही विचार न करता मला असं आवडतं. कोकणातल्या गावांमध्ये चालत सुटायचं. आणि अशी जुनी मातीची घरं, कौलारू घरं, सुंदर मंदिर, असं टिपिकल आपण चित्रात किंवा आपण गोष्टीत वाचतो ना, तसं ते गाव आहे. आणि चालत चालत गावातनं तुम्ही थेट समुद्र किनाऱ्यावरती जाता. तिथे तर राहण्याची पण व्यवस्था आहे. काही ठराविक होमस्टेज आहेत, तर ते तुम्ही राहू शकता किंवा डे ट्रिप सुद्धा करू शकता. आणि अजून छान गोष्ट म्हणजे अंजर्लेपासून साधारण 10 ते 12 किलोमीटरवरती केळशी नावाचं गाव आहे. ही दोन्ही गावं खूप सुंदर आहेत. केळशीमध्ये पण काही होमस्टेज आहेत आणि ही दोन्ही गावं दापोलीपासून साधारण तासाभराच्या अंतरावर असल्यामुळे इथे फारशी गर्दी होत नाही. आणि तुम्हाला जर असा अस्सल गावाकडचा कोकण अनुभवायचा असेल ना, तर ही दोन्ही गावं मस्त आहेत. इथूनच जवळ सुवर्णदुर्ग नावाचा किल्ला सुद्धा आहे. तो समुद्रामधला किल्ला आहे. तोही फिरू शकता, तिथेही जाऊ शकता. त्यामुळे छानपैकी 3-4 दिवसाची ट्रिप जरी करायची असेल किंवा वीकेंड ट्रिप जरी करायची असेल, तर ही 2 गावं बेस्ट आहेत. आपलं पुढचं सुंदर गाव आहे, हे सुद्धा माझ्या खूप जास्त आवडीचं. तुम्ही म्हणाल की अरे तू प्रत्येक गावच म्हणतोस की माझ्या खूप जास्त आवडीचं, खूप मनातलं. म्हणजे काय सांगू, म्हणजे प्रत्येक गावात तशीच आहेत कोकणातली आणि ती तितकीच माझ्या मनाच्या जवळची आहेत. आणि हे गाव म्हणजे आरेवारे जो प्रसिद्ध समुद्र किनारा आहे, त्याच्या अर्ध्या तासाच्या अंतरावर असणारं जांभरुण नावाचं कोकणातलं डोंगरातलं गाव. इतकं सुंदर गाव. आणि या गावाला पाट पाखडीचं गाव म्हणतात. कारण हे संपूर्ण जे छोटंसं गाव आहे, ते पाटाच्या पाण्याने जोडलं गेलेलं आहे आणि संपूर्णपणे जांभा दगडाची पायवाट या गावामध्ये आहे. मूळ गावामध्ये आतमध्ये तुम्ही गाडी घेऊन जाऊ शकत नाही. तुम्हाला गाडी बाहेर लावावी लागते आणि तिथनं चालत चालत हे गाव फिरावं लागतं. सुंदर मंदिर आहे, छोटी छोटी घरं आहेत. परत तुम्ही कांतारा चित्रपट बघितला असेल, तर त्या चित्रपटातली जशी गावं आहेत सुंदर, म्हणजे असं वाटतं की चित्रपटाचं लोकेशन आहे, अशा पद्धतीचं हे गाव आहे. आणि असा कोकण तुम्ही बघितलाच नसेल. आपण जनरली समुद्र किनाऱ्याच्या जवळचा कोकण बघतो, पण हा कम्प्लिटली डोंगरातला आणि जंगलातला कोकण आहे. इतका सुंदर अनुभव. परत जांभरुणमध्ये सुद्धा एक होमस्टे आहे, 1 का 2 होमस्टे आहेत. जांभरुणचा मी स्वतंत्र वेगळा व्हिडिओ केला, तो नक्की तुम्ही बघा. त्यामध्ये सगळ्या डिटेल्स मी दिलेल्या आहेत. पण खरंच तिथे मोबाईलला रेंज सुद्धा नसते, त्यामुळे तुम्हाला कम्प्लिटली निवांत शांत व्हायचं असेल ना, तर नक्की तुम्ही जांभरुणला जा. नक्की वेगळ्या पद्धतीचा अनुभव तुम्हाला जांभरुण गावात मिळू शकतो. तर आपलं पुढचं सुंदर गाव आहे, म्हणजे आपण समुद्र किनाऱ्यावरचा कोकण अनुभवला, डोंगरावरचा कोकण अनुभवला. जर तुम्हाला जंगलातला कोकण अनुभवायचा असेल, तर हे गाव बेस्ट आहे. आणि ते गाव म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं तिलारी. तिलारी हे जे गाव आहे ना, म्हणजे काही काही ठिकाणी तर सूर्यकिरण सुद्धा येत नाहीत, इतकी झाडी आहे. संपूर्णपणे जंगलात हरवलेलं हे गाव आहे. छान गोष्ट म्हणजे तिथे आता काही जंगल कॅम्प सुद्धा आहेत, जे तुम्हाला पक्षी निरीक्षणासाठी घेऊन जाऊ शकतात. ट्रेल्स तिथे होतात, राहू शकता. गाव सुद्धा खूप सुंदर आहे. छान नदी आहे, त्या नदीवरती छानसा पूल आहे. त्यामुळे जरी जंगल सफारी किंवा जंगल ट्रेल करायचा नसेल, चालायचं नसेल आणि फक्त निवांत राहायचं असेल, तर या गावी तुम्ही नक्की जाऊ शकता. आता पण परत तिथे होमस्टेज आहेत आणि जंगल कॅम्प सुद्धा आहेत. त्यामुळे वेगळ्या पद्धतीचा कोकण जर तुम्हाला अनुभवायचा असेल, तर नक्की तिलारीचा विचार करू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तिलारीला गेलात, तर हे जे गाव आहे ते जंगल संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित झालेलं आहे. त्यामुळे तिथे नियम पाळावे लागतील. नियम तिथेच नाही, आपण लक्षात ठेवूयात की नियम आपल्याला प्रत्येक ठिकाणी पाळायचे आहेत. आपल्या घरासारखी स्वच्छता आपल्याला कोकणात सुद्धा राखायची आहे. तर ही होती आपली कोकणातली 8 सुंदर गावं. मला माहिती आहे की अशी असंख्य गावं असतील. तुम्हाला माहिती असतील तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. या गावांना पण मी नक्कीच भेट देण्याचा प्रयत्न करीन. मला असं वाटतं की कोकण आपलं खूप सुंदर आहे आणि आपण सगळेजण ते सुंदर ठेवण्याचा प्रयत्न करूयात. परत परत मी सांगतोय तुम्हाला, पण प्लीज हे लक्षात ठेवूयात की अजिबात आपल्याला कचरा करायचा नाहीये. जागेचं पावित्र्य राखायचं आहे. कोकण खरं सांगायचं तर माझा तसा कोकणाशी म्हणजे माझं कुटुंब किंवा फॅमिली नातं तसं काही नाहीये. पण माझं वेगळं नातं असेल असं मला वाटतं. मला स्वतःचं सेकंड होमच वाटतं कोकण म्हणजे. त्यामुळे कोकण खूप माझ्या जवळचं आहे. आपण असेच भरपूर कोकणातले व्हिडिओ केलेले आहेत. गावांचे व्हिडिओ केलेले आहेत, होमस्टेचे व्हिडिओ केलेले आहेत. ते तुमचे राहिले असेल तर नक्की बघा. परत भेटूयात पुढच्या रविवारी आणि पुढच्या बुधवारी सुद्धा. तोपर्यंत हॅपी जर्नी.